चांदवड तालुक्यातील हिरापूर परिसरात सततच्या अवकाळी पावसाने पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून शासनाने योग्य दखल घेऊन सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशा अनेक मागण्यांसाठी येथील संदीप चव्हाण यांनी येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाला ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला। हिरापूर परिसरामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका आणि कांदे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन आदेशाने पंचनामे ही झाली आहे, परंतु शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याने चव्हाण यांनी आंदोलनाचा पवित्रा उचललेला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी। तसेच कांदा पिकाला 3,000 रुपये हमीभाव मिळावा, सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव मिळावा, मका या पिकासाठी 2,500 ते 3,000 रुपये हमीभाव मिळावा। द्राक्षे व फळबागांसाठी 2.5 ते 3 लाख एकरी खर्च झाला असून त्यांना 1 लाख रुपये एकरी मदत जाहीर करावी। तसेच शेतकऱ्यांना 7/12 कोरा करून कर्जमुक्ती करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री, विरोधी पक्षनेते चांदोड प्रांत साहेब, आमदार राहुल आहेर, शेतकरी नेते गणेश निंबाळकर, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आदींना देण्यात आले। सदरचे उपोषणाला सुरुवात होऊन 3 ते 4 दिवस झाले असून गावातील शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा दर्शविलाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दशरथ ठोंबरे, चांदवड।